नमस्कार मित्रांनो, आज सोनहिऱ्याचं केसरी मैदान आणि मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह मथुर मित्रांनो पुन्हा एकदा ते जोश तोच जरा ती स्पीड पुन्हा एकदा बघायला भेटला. आज आपल्या समोर आहेत भैया. नमस्कार. काय सांगितलं का तर आज लोकांची प्रेक्षक होती, आज नवीनच टप्पा भेटला आणि नवीनच चेहरा भेटला 3 फेऱ्यामध्ये बघायला. ज्या गावामध्ये आमची बहीण दिले त्याच घरामध्ये आज पैरा झाला. कुठेतरी नातेगोते जोपासण्यासाठी माझ्या बहिणीचा धीर होता रणदीप मडवी आणि नेहमी माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून असतात आणि जेव्हा जेव्हा माझ्यावर कधी कोणत्याही प्रकारचा संकट आला काय आला तर पूर्ण त्यांचा कुटुंब, आमचे सदाशिव मामा असतील, आमचे भाऊजी असतील, माझी बहीण दिले अंकिता, ते सगळे माझ्या पाठीशी असतात. मग आज चला ठीक आहे, प्रत्येक नातेगोते आहेत, फॅमिली कुटुंब आहे, सगळ्यांना मान सन्मान देऊन आपल्याला या क्षेत्रामध्ये राहायचं आहे. दादा की गाडी खाली थांबत नव्हती, आज वेगळंच बघायला भेटलं मथुरमध्ये. 3दा गाडी खाली सुटली पण हायच ती स्पीड अंतरानं घेतलं. आज मथुर सध्या तरी आताच्या घडीला मथुरला स्पीड खूप वाढला होता. बिनजोडमध्ये आमची खूप चांगली तयारी होती मुंबईमध्ये का जी गाडी कोणाची पडत नाही त्या गाडीशी खेळायची. कारण की मथुर मला माहिती आहे का जेव्हा जिद्दीचा विषय येतो, जेव्हा खुनशीचा खेळ असतो, खुनशीची शर्यत असते, ती शर्यत तो सोडत नाही. पण ती खुनशीच्या शर्यतीला आम्हाला कधी आताच्या या घडीला चान्स भेटली नाही. आणि आम्ही पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये जेवढे वादविवाद होते सर्वांशी मिटून आता प्रेमाने कसा खेळता येईल ते खेळायचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक गाडा मालक नवीन नवीन आहेत त्यांना आम्ही दाखवून देतो का खेळाडू वृत्ती काय असते. माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, माझ्याकडून बी खूप सारे लफडे झालेले आहेत. मग त्याच्यामुळे आता खेळ हा शेतकऱ्याचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. मग याच्यामध्ये लोकांनी आपल्याला प्रेम दिलं आहे जनतेने, त्या जनतेचा प्रेम आपण कुठेतरी गमावला नाही पाहिजे. त्यासाठी सर्वांशी नातेगोते जपून प्रत्येक प्रत्येक जाकीला चान्स देऊन आमचे सागर भाऊ आहेत, सागर भाऊचे मित्र आहेत सोडणार, यांचं तर मी खूप आभार व्यक्त करतो. आज शुभमने मला रात्री फोन केला, दादा जाकी कोण बसवायचा, तर मी बोललो प्रत्येक जाकीला संधी भेटली पाहिजे मथुरवर बसायची, तर आपण भैयाला देऊया. पण भैयाने प्रामाणिकपणे गट सेमी फायनल हाकलली पाहिजे गाडी, मग मध्येच सोडून नाही गेले पाहिजेत. भैया समोर आहेत. काय होतं मग आमचा कुठेतरी जे आमच्यावर प्रेम करणारे जाकी आहेत, अच्युत झाले, बारीक झाले, आटील झाले, ते कुठेतरी नाराज होतात. मग आहे का नाही, भैया समोर आहेत म्हणून बोलतोय. लांब असते तर नसतं बोललो. तसंच आमचे सगळा तक्या नाना, समीर भैया, हे सूरज वगैरे सगळे, अमित भाऊ तर आपला भाव आहे, बंड्या झाला, हे सगळे जेवढी मित्रपरिवार आहे, फॅमिली कुटुंब आहेत, लहानापासनं आजोबांपर्यंत सगळ्यांचा प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ह्या मैदानाला आलेलो आहे. मित्रांनो बघू शकता ही बैलगाडी क्षेत्र सर्व मैत्रीपूर्व. दादा कुठं तर आपला देव मथुर बिनजोडमध्ये कुठं पुन्हा एकदा ती स्पीड, पुन्हा आता पण बिनजोड बैला अंगावले दिवस गुलाल होता, पुन्हा एकदा त्यानं जी बघितलं पुन्हा एकदा सुरुवात त्या जोशाने केली गुलालची. मथुरा खरं तर बोलायला गेला तर त्यांनी कधी मला मान खाळून बघायला नाही लावलं. जेव्हा मान खाली घातली ना तेव्हा तो काहीतरी मोठाच पराक्रम करत होता. आता वाटला सगळे जे विरोधक असतात ते जेव्हा विरोधामध्ये बोलत असतात, जेव्हा त्याचा बॅकफूट असतो, मग त्या बॅकफूटमधनं तो कमबॅक कसा करायचा ते अखंड महाराष्ट्राला, देशभरात त्यांनी दाखवलेलं आहे. आता पेडगावचं हिंद केसरीचं मैदान आहे ते मग जनतेतलं पंढरीची वारी म्हणतात, तिथं नियोजन कसं असणार आहे? नियोजन ते पण आमचं घरचंच असणार आहे. जेवढे माझ्या फॅमिलीमधले नंदी आहेत सगळ्यांसोबत पळायचं आहे मला. मग प्रत्येक यासोबत, आणि याच्या आधी पण पळालेली गाडी आहे त्यांच्यासोबत पळायचं आहे. कारण की आता काय झालेलं आहे, जे मराठवाडा झाला, नाशिक झाला, या परिसरातले नंदी आपल्याकडे पळणार नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला मुंबईमधले पैरे या आपल्या परिसरामधले पैरे हे करावे लागतील. मग त्याच्यामुळे आमची घरचीच गाडी पळणार आहे. आता सागर सुट्टी मेकर होता, त्यानं पण शेवटपासून गाडी सोडली ना, म्हणजे एक प्रेम असते. काय सांगशील सागरबद्दल? त्याला त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे बोलण्यासारखं आहेच नाही काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये. खरं तर हे बैलगाडा क्षेत्राला कोहिनूर हिरे दिलेले आहेत आणि यांच्यामुळे
सगळ्या जेवढे नंदी मांडत नाही त्या नंदी मांडण्यासाठी तेच एकदम खंबीर उभे राहतात. म्हणून खरं तर वाघ आहेत या बैलगाडा क्षेत्रामधले ते, आणि मला अभिमान आहे त्यांचा. आता एक प्रश्न विचारतो की अखंड महाराष्ट्राची म्हणजे अखंड छात्यांची एक जोड लागली आपला देव बकासूर आणि मथुर, ही जोडी कोणत्या मैदानात कधी बघायला भेटेल? की सर्वांची जगात तर लय जणांचे कमेंट कॉल येतात, दादा आपण व्हिडिओ टाकत असतो, काय सांगशील एक फ्रेंड आपण? नाही कधी मामा झाले, संतोष मामा, वैभव झाला, कधी हाक मारू द्या, मोहिल झाले, यांनी कधी मला कॉल करू द्या, त्यांनी सांगतील तेव्हा ते कुठे बोलतील तिथे त्यांना मथुर त्यांच्या घरीपर्यंत पोहोचून जाईल. म्हणजे लवकरच बोलतील तेव्हा, लवकर काय आहे, उद्या बोलले तर उद्या सुद्धा असं आहे. मित्रांनो बघा, म्हणजे प्रेम आहे. आज आपला देव बकासूर अनेक नंदी असून आज दादांचं कोणतं असं नंदी नाही की त्याबरोबर आता पळायला नाही ते, म्हणजे आज प्रेम असतं, आज भाई असो, आज म्हणजे प्रत्येकाला चान्स ते झाला. सागर भाऊच्या सोबत दुसरा एक आहे, पांडा निखिल भाऊ, हा निखिल यादव सुद्धा, मला त्यांचं नाव नव्हतं, आता राहील लक्षात. निखिल भाऊनी सुद्धा खूप मदत केली आणि नेहमी सोबतच असतात. आज सगळेच मित्रपरिवार असेल, वापस आमचे सर्जाचे मोठे मालक असतील, छोटे मालक असतील, त्यांचं सुद्धा, दादा पण आपला मथुर मांडायला होते, अभिजित भैया, त्यांचं सुद्धा कौतुक करतो. अमित भाऊचं तर काही विषयच नाही, जेव्हा जेव्हा कोणताही मैदान असू द्या तेव्हा तेव्हा ते आपल्यासोबत एकदम फॅमिली कुटुंबासारखे असतात आणि अभिमान वाटतं या सगळ्यांनी प्रेम दिला, आशीर्वाद दिला, असंच प्रेम आशीर्वाद कायम राहू द्या बायांचा आणि यांची दोन. काय सांगशील का? तर दादांनी सांगितल्याबद्दल आज खरोखर म्हणजे आज मथुर गाडीवरले आपलं दोघांचं बोलणं पण झालं, आज जे आपण खालचं शूटिंग भेटले, काय ना सांगशील आजचा? सगळ्यात मोठा चान्स मला, म्हणजे माझी एक इच्छा होती मथुरची एकदा गाड्या आणायची. मी पाटलांनी पण एकदा म्हणलो एकदा मला गाडीवर बसवा, पण पाटलांनी आणि रात्री शुभम दादांचा नेरच्या बायाचा फोन आला मला की उद्या आमची गाडी आणची लागा. मी एका शब्दावर त्यांनी सांगितलं गाडी आणतो. आणि म्हणजे आज काय स्पीड असते, म्हणजे मथुर आणल्यावर जी कार, म्हणजे महाराष्ट्रातला पहिला बैल मी बिनजोडचा आणला तर मथुर, म्हणजे आज म्हणजे स्वप्न पण पूर्ण झालं, पण आपलं पूर्ण झालं आहे का ना मित्रांनो? बघा, म्हणजे ही प्रेम असतं. दादांनी पण आज लगेच जे भैया बस पण तिन्ही फेर तुम्हाला गाडी मारायची 100% त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी प्रयत्न करतो, कारण माझी पण एक गाडी आहे, त्यासाठी बोलून सांगितलं 100% तुमच्यासाठी प्रयत्न करणार 100% करणार. मित्रांनो बघा, म्हणजे आज होत असते अनेक गाड्या असतात आणि दादांचं तर बोलण्यात नादा एवढं जनतेचं प्रेम, अखंड महाराष्ट्राचं प्रेम आहे. जाऊ राहुल दादा मथुर तो अनेक जनतेनं एवढं प्रेम भेटतं आज, म्हणजे फोटो काढण्यासाठी किंवा काय काय सांगते भाई आज? आम्ही कधीतरी देतो घाटावरती. तरी पण मी काय पण सगळ्यात आधी आज मथुरला, म्हणजे सगळं काय असेल ते मथुरला देणार, सगळं काय बोलते श्रेय असेल ते मथुरचं म्हणजे आज 100% मथुर मला तर मी सांगतो आज फायनलला राहणार 100%. सगळ्यांचा टाळ्या वाजवावी का तर आज शब्द आणि प्रेम आज सांगू देतं की आज काय भाई याविषयी काय जोश असतो एक प्रश्न सगळ्यांना माहिती, काय जोश असतो तो? ते जरा सगळं वेगळंच असते, पण जेव्हा इज्जतीचा सवाल येईल तेव्हा मी 100% काय ना काय करतो, आणि आज 100% करणार, म्हणजे मथुरला फायनल ठेवणार म्हणजे ठेवणार. संपला विषय. हे लोकांचं प्रेम, जनतेचं प्रेम. आज दादा एक महाराष्ट्राला फक्त सांगा की जे मी काम करतोय आज तुम्ही मला बघत आला, आपलं काम कसं आहे महाराष्ट्राला एकदा सांगा. आपलं काम भाऊ बघा, मी तुम्हाला प्रामाणिक सांगतोय, जिथं आपण सच्चाईमध्ये असतो तिथे आपण कधी मान खाली नाही घालायची, ना कोणाकडे शरण नाही यायचं. लक्षात घे, माझी प्रामाणिक गोष्ट सांगतो, काय घेणार, जीवच घेणार, दुसरा काय घेणार. आयुष्यामध्ये जगायचं, भले 4 दिवस जगायचे पण एकदम वाघासारखे. न जर आपली जिथे चुकी नसेल, चुकी असली तर शरण होऊन सगळ्या अखंड महाराष्ट्रासमोर माफी मागायची, खरं काय ते मांडायचं. एक व्हिडिओ बघितली, मला काय माहीत नाही, मी तेवढं बघत नाही राहत, पण जिथे चुकी नसेल तिथे विरोधकांना या आपल्या समोरच्याला किती मोठा व्यक्ती असू देतो, आपण खंबीर टाट मानेने उभं राहायचं. मग ती आपली मान बी छाटली ना तरी आपण हटायचं नाही ना, शरण नाही यायचं. आपले व्हिडिओ कसे असतात? छान असतात व्हिडिओ, पण चांगलं दाखवायचा प्रयत्न कर ना. जेवढं खरं सत्य जे परिस्थिती आहे त्याच्यावर तू काम करत राहा ना. माझ्याकडून, माझ्या मथुर फॅन फॅमिलीकडून, सगळं परिवार असेल आमचा, त्यांच्याकडून तुला शुभेच्छा आहेत आणि चांगले काम कर, खूप पुढे जा, आईवडिलांचं गावाचं नाव रोशन कर आणि तुमच्याच माध्यमातून आमचं अखंड देशभरात, महाराष्ट्रभरात यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाला आमच्या व्हिडिओज जातात. आमच्या वाणीतून 2 शब्द निघतात, ते 2 शब्द ऐकायची आमच्या कुटुंबापर्यंत, फॅमिलीपर्यंत सगळ्यांना संधी भेटते. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. धन्यवाद. अमित भाऊशी घ्या 2 नंतर घेऊन. नाही आज जे प्रेम असते ना आतून नातं, म्हणजे जेव्हा कुठल्याही मतात मथुर असो जिथं उपस्थित असतात, सकाळी दादांची आपण बाहेर घेतली, काय सांगशील आज मथुरचा स्पीड वेगळाच बघायला भेटला?
नाही, नेहमीप्रमाणे पळतोय तसंच पळतोय. आज गुलाला सारखी स्पीड आहे ते. हा स्पीड आहे ना. हा. 3दा गाडी सुटली पण तोच जोशानं तीच पुन्हा ज्याला थांबवलेला होता तरी पण तोच गट पुन्हा सोडला. पुन्हा काय चाललेलं मनात की दादांचं काय म्हणजे खाली काय नाही, थोडंफार आम्हाला वाटत होतं एक 5-10 मिनिटं विश्रांती पाहिजे बैलाला, कारण बैल पळून आल्यानंतर काय वाटत नाही. पण असं यसनीला धरून धक्काबुक्की होते ना ज्यावेळेस वडण, त्यावेळेस बैलाला भरपूर ताप होतं. म्हणजे कुठलाही बैल असेल ना त्याला ताप होतं भरपूर. दादा मध्ये सांगितलं एवढं प्रेम आज जावा झालं दादा म्हणतात अमित पाटील सुपणेकर. आज दादा जेवढं दादा आता डोक्यात होतं की गाडी सोडायची नव्हती, बघू नाही तर राहिलं. पण नाही, आम्हीच फोर्स केला बैलाला. दादाला म्हणजे जास्त दमवलेला आवडत नाही, असा विषय. मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आज भाईंनी मला जी बाहेर दिली आज खूप भारी वाटलं आणि त्याचं प्रेम बघून मला आनंद झाला. असं प्रेम ठेवा आणि सर्व प्रत्येक नंदीवर जेव्हा प्रेम करा. धन्यवाद. सातारमधनं माझे जे चाहते आहेत, लहान लहान छोटे 5-5, 6-6 वर्षाचे लहान लहान मुलं घरपर्यंत येतात. अक्षरशः मी घरी पण नसतो, पण आई वडिलांचा माझ्या बायकोचा जेव्हा मला फोन येतो का कोणतरी सातारवरनं लहान मुलं आलेत घरी, मग त्या टायमाला वाईट काय वाटतं का ते बिचारे, जेव्हा मी त्यांना विचारतो ना तुम्ही लोक कसे आले, का आले, कुठून आले, आता 2 जण आता भरपूर लोक म्हणजे भरपूर लहान लहान पोरं येऊन गेले, पण मला 2 पोरांचं असं एकदम लहान लहान होते. ते बोलतात का आम्ही पहिले ते टेम्पोमध्ये बसलो, पिकअपमध्ये, मग पिकअपमधनं वापस ते काय ते मोठे असतात कंटेनर, त्या कंटेनरमधनं पनवेलला उतरलो. पनवेलमधनं असं 4-5 लोकांना भेटून असं एक म्हणजे घरपर्यंत पोचलो. म्हणजे एक गोष्टीचं वाईट वाटतं का त्यांच्या म्हणजे आयुष्याला कोणती हानी नाही झाली पाहिजे. एकतर माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना खाली हात तर पाठवू शकत नाही, पण वाईट एक गोष्टीचं वाटतं कधी काही कमी जास्त झालं या एखादा, आता काय परिस्थिती काय आहे, कलियुग आहे, कधी कोणी काय चुकीचं केलं तर आयुष्यात मी स्वतःला माफ नाही करू शकत. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी काळजी घ्या. एक तर लहान मुलांनी त्याच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून दाखवला, त्याचे वडील बोलतात नाही दादा तुमच्याकडे आलेत म्हणून पाठवलाय. आनंद पण वाटतं, वाईट पण वाटतं, पण काळजी घ्या प्रत्येकाने. असं नका करू. मी जेव्हा जेव्हा सातारा परिसरामध्ये येतो तेव्हा तेव्हा प्रत्येकाला भेटत जाईल मी. असं नाही का मी आलो आणि कोणाला भेटणार नाही या कोणाशी बोलणार नाही. मला जेवढा वेळ भेटेल तेवढा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. मित्रांनो सर्वांनी आज लहान मुलांनी एक विनंती करतो की कॉल करून फक्त जावा दादा कामात असतात किंवा वेळ नसतात किंवा फक्त जाताना विचार करा आणि फक्त जाईल तेव्हा मैदानात आता भेटतातच. धन्यवाद.